आज आपण नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी एक मस्त उत्तम पर्याय म्हणून चमचमीत आणि रस्सेदार सोयाबीनची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। आणि त्यासाठी आपण एक खास मसाला तयार करणार आहोत, त्यामुळे भाजीला चव खूप अप्रतिम लागणार आहे। चला तर मग लगेच प्रोटीनने भरलेली अशी भाजी कशी करायची ते पाहूया। तर इथे मी 1 लिटर पाणी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला सोयाबीनचे वडे पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी अर्धा चमचा मीठ घालूयात। तर इथे मी एकूण 200 ग्रॅम सोयाबीनचे वडे घेतलेले आहे। या वड्यांना गरम पाण्यामध्ये भिजत घालूया आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून याला 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवूया। सोयाबीनचे वडे भिजतायत तोपर्यंत आपण भाजीचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत। आता या कांद्याला मंद गॅसवर परतून घेऊया। तर इथे कांदा भाजत आलेला आहे। आता यामध्येच घालूयात 1 इंच आल्याचे तुकडे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। हे देखील आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता यामध्येच घालूयात काही खडे मसाले, 1 तेजपत्ता, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी आणि 1 मसाला वेलची। आता हे सर्व खडे मसाले मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे खडे मसाले घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। तर इथे खडे मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता सोबतच घालूयात 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ। तीळ देखील आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। तर इथे तीळ देखील व्यवस्थित परतून झालेला आहे। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते घालूयात। आता टोमॅटो आपल्याला मऊ शिजेपर्यंत चांगले परतून घ्यायचं आहे। शेवटी यामध्ये काजू घालायचे आहेत। काजू घालणं ऑप्शनल आहे, पण काजूमुळे या भाजीला रेस्टॉरंटसारखी चव येते, त्यामुळे इथे मी काजू वापरलेले आहेत। आता हा मसाला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे सोयाबीन वडे भिजून 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। सोयाबीन मऊ झालेले आहेत। आता याला गाळून घेऊ। आता मी हे सोया चंक्स गरम पाण्यातून काढून घेऊन आता यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे आणि याला चांगलं पिळून घ्यायचं आहे। तर असं घट्ट पिळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही। तर इथे सर्व सोया चंक्स घट्ट पिळून घेतलेले आहेत। मसाला देखील थंड झालेला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। सोबतच घालूयात मूठभर चिरलेली कोथिंबीर। तर इथे पाण्याचा वापर न करता हा मसाला बारीक असा वाटून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मऊसूत मसाला वाटून झालेला आहे। आता एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घेऊन तेल चांगलं गरम झालं की त्यात पिळून घेतलेले सोया चंक्स फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून सोया चंक्समध्ये थोडाफार राहिलेला पाण्याचा अंश फ्राय केल्यामुळे कमी होईल। असे केल्याने सोयाबीन चंक्स भाजीमध्ये पांचट लागत नाही। सोबतच थोडीशी हळद, मीठ घालून हे सोया चंक्स चांगले परतून घेऊ। तर इथे सोयाबीन इथे 5 ते 7 मिनिटं परतून झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। नंतर त्याच कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेऊन तेल गरम झालं की त्यात 1 चमचा जिरे घालूया। तेलामध्ये जिरे चांगले फुलले की यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालून हा मसाला गॅसवर मंद आचेवर ठेवून 2 ते 3 मिनिटं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर मसाला थोडा परतल्यानंतर यात काही कोरडे मसाले ॲड करूयात। यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा गरम मसाला। आता हे सर्व मसाले चांगले एकजीव करून मिक्स करून घेऊया। मसाल्याला कढईने चांगलं तेल सुटलं आहे, याचाच अर्थ मसाला चांगला परतला गेलेला आहे। मसाला परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि रंग तर खूप सुरेख आलेला आहे। आता यामध्ये फ्राय केलेले सोयाबीनचे वडे घालायचे आहेत आणि या वड्यांना व्यवस्थित या मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे।
सोयाबीनच्या वड्या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेतलेल्या आहे। आता यावर 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून हे सोयाबीनच्या वड्या मसाल्यात चांगलं शिजू देऊ, जेणेकरून हा मसाला सोयाबीनच्या वड्यांना चांगला कोट होईल। तर इथे 4 ते 5 मिनटं झालेले आहेत। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर इथे आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे। गरम पाण्यामुळे तर्री छान येते आणि चवीमध्ये भाजी पांचट होत नाही। तर तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण इथे लक्षात ठेवा आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। पुन्हा या भाजीवर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 10 मिनटं गॅस मंद आचेवर ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। तर इथे 10 मिनटं झालेली आहे, चेक करूयात। तर तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे। आता गॅस बंद करूयात। आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेऊ। तर अशा प्रकारे चमचमीत आणि रस्सेदार अशी सोयाबीनची भाजी तयार झाली। तर ही भाजी नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी एक मस्त आणि उत्तम पर्याय आहे, शिवाय पौष्टिकही आहे। तर अशाच पद्धतीने हाच मसाला वापरून ही रेसिपी जरूर ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।